आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. हॅलो. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. पहिला शब्द बघूया आपण. आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा म्हणजे काय? आपण संसारात आलोय, आपल्याला संसारात यावं लागतं. संत येतात आणि देवाला आणावं लागतं. विठ्ठल आपण आलोय. आलिया तुकोबराय काय म्हणतात? आलिया आलाय तुम्ही म्हणजे तुम्हाला आम्हाला मनुष्य प्राण्याला यावं लागतं. का तर आपलं मागचं जे पूर्वजन्मीचं जे काय राहिलेला हिशेब आहे तो करावा लागतो. त्याचं राहिलेलं व्याज भरावं लागतं. आता ते कसं बघा, ते आपण सोसायटी असेल ना तुमच्यात, विकास सेवा सोसायटी, आता नवजुन्याचं वारं सुरू झालं असेल है की नाही. आता मार्च आला, मार्च एंड आला, सगळे सचिव मागे लागले असतील. ऊस जाऊ द्या नाही जाऊ द्या, व्याज भरा आणि नवजुनं करा. चेअरमनची आणि सचिवाची सही घ्या आणि माझ्याकडे व्याज द्या. म्हणजे माझ्याकडे नव्हे, सचिवाकडे. तसं आपल्या या जन्म आणि मृत्यूच्या प्रवासामधलं हे जीवन आहे. या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला व्याज भरायचं आहे. पण ह्याची विकास सेवा सोसायटी कुठं आहे? ह्या सोसायटीचं मुख्य हेड ऑफिस आहे ते पंढरपूरला आहे. त्याचा चेअरमन आहे ते आमचे पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याचे सचिव जर कोण आहेत ते सगळे संत आहेत. त्या संतांनी हा सगळा जो आपली चोपडी लिहिली ना सगळ्या ग्रंथांमध्ये, त्यामध्ये आपले हिशेब सगळे लिहिलेले आहेत. ऐका, चेअरमन आणि सचिवाची सही झाल्याशिवाय नवजुनं होणार नाही. जसं सोसायटीचं आहे तसं आपल्या ह्या विकास सेवा सोसायटीचं नवजुन्याच हातात यांचे आहे. या दोघांच्या सह्या मिळणं कठीण आहे. तरी पण तुम्ही जरी सह्या मिळवल्या तरी व्याज भरल्याशिवाय नवजुनं होत नाही. मग व्याज कसं भरायचं? बरं, किती व्याज आहे माहिती आहे तुम्हाला? सोसायटीचं माहिती आहे. जर पीक कर्ज असेल तर 6%, 4%, हा, आणि मध्य मुदतीचा असेल तर त्याला 11%, 12%, 13%, ट्रॅक्टर असेल वेगळं असेल. पण हे व्याज आपल्याला माहिती नाही. किती आहे माहिती नाही, किती द्यायचं माहिती नाही, केव्हा द्यायचं माहिती नाही. हे सगळं व्याजाचा हिशेब आमच्या संतांनी ठेवा. जेव्हा आम्ही भक्तिरूपी व्याज भरू तेव्हा आपल्या जन्माचं नवजुनं होईल. विठ्ठल. आणि म्हणून हे करण्यासाठी, ऐका ना, म्हणून हे करण्यासाठी आपल्याला संतांनी अनेक अभंगामध्ये आपल्याला सांगितलं. मग तुम्हाला माहिती नाही का भक्ती करावी म्हणून? मी काय तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगायला आलोय का? नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला गाथा माहिती नाही का? तुम्हाला ज्ञानेश्वरी माहिती नाही का? तुम्हाला भक्ती माहिती नाही का? तुम्हाला देव माहिती नाही का? तुम्हाला संत माहिती नाही का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण संतांच्या 80% अभंगामध्ये संगतीवर अभंग आहेत. द्राक्षीचा वेल निंबावरी गेला, कडू कैसा झाला संगतीने. तुम्ही आम्ही ह्या संसाराच्या संगतीने भक्तीकडे कमी आहे. 3 उच्च पराकोटीचे ग्रंथ झाले. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की माऊली अजून खाली या. का? जसं रेड्यामुखी वेद वदवला, सगळ्या संतांना चराचरात बोलतं करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. पण गंमत अशी आहे की निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं सामान्यातल्या सामान्य 3 ग्रंथ जे झाले ना ते उच्च पराकोटीचे झाले. मग खाली काय या? आता रेड्याची कातडी जड असते, त्याची बुद्धी पण तशीच असते. त्याला जर एखादा फटका तुम्ही मारला तर त्याच्या संवेदना मेंदूला जायला आणि त्या संवेदना रिटर्न यायला त्याला खूप वेळ लागतो. अशा बुद्धीच्या माणसाला सुद्धा समजेल अशा भाषेमध्ये माऊली खाली या. मग माऊलीने 28 अभंगाचा हरिपाठ केला. देवाची द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी साधी येला. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी आणि जीवा आलं का तिथं जागा बघा. म्हणजे संसारात राहा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. पूर्वी महिला तांदूळ नीट करायला बसायच्या. काय वयोवृद्ध महिला, काय प्रौढ महिला, काय नुकत्याच लग्न झालेल्या अशा गोलगोल बसायच्या. जी आली नाही तिच्या नावानं खडं टाकतेल्या. पण रामकृष्ण हरी म्हणणार. ऐका, आमच्याकडे काही मंडळी पाराव बसतात निवांत. म्हणलं चला शेळके सरांचं कीर्तन आहे, काय इथं पाराव बसलाय.
पुढे चला म्हणले कीर्तनाला. नाही नाही म्हणले आम्हीच महाभारत सांगतो, या इकडे. म्हणले काय? कृष्ण म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना आणि थूक काना काना. असंही म्हणणारी मंडळी भेटतात, असे नमुने भरपूर भेटतात. ऐका, पण तुम्ही आम्ही या संसारात आलोय, पुन्हा जागेवर या. आली या संसारा आपण आलोय, बरं आपल्याला कोणी आणलेलं नाही. मग आलोय संसारात तर काय करायचं आहे? तुकोबराय म्हणतात की उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. उठा म्हणजे काय? झोपलाय का तुम्ही? होय महाराज, उठा म्हणजे काय? झोपलाय का? काय म्हणतात संत? उठा उठा स्मरण करा पंढरीनाथा धनदारा पुत्र जन. सगळं सगळं मला सांगा, हे खोटं आहे. उठा म्हणजे काय? जागे व्हा. जागे व्हा म्हणजे तुम्ही झोपले का? नाही ना, कोणी झोपलं नाही तरी बरं सकाळच आहे. जर संध्याकाळच्या कीर्तनात सांगावं लागतं त्यांना जरा हलवा, आहे का नाही? काय जेवलेले असतात भरपूर मस्त पैकी आणि येऊन निवांत म्हणणार घरी का झोपायचं, इथं का झोपताय? नाही नाही म्हणजे इथं झोप चांगली लागते. जरा कानावर हा ब्रह्मरसाचा काढा पडतो. ऐका, ब्रह्मरस घेही काढा तेने पिढा वारेल. लक्षात ठेवा. आता तुम्ही मंडपात कशी आता फ्रेश झाला की नाही, जरा हसला, बरं वाटतंय, बसायचं. आता मस्त पैकी येथेच आयतं जेवायचं, होय का नाही, आणि घरी जायचं. तरी पण मंडपात, पारायणात, कीर्तनात, हरिपाठात, देवाच्या मंदिरात आपण आनंदी असतो, आपण समाधानी असतो, आपण सुखी असतो. पण हितनं उठलं ना घरी गेलं का नाही, म्हणजे कीर्तन व्हावं आणि कीर्तन झाल्यानंतर रात्री 10-11 वाजता घरी जावं आणि घरी जाता जाता आपली शेजारींची आपल्यावर लय जळती ना, तिनं बघावं ना, आपण म्हणावं मिली अजून जागी आहे का ना. म्हणजे मला सांगा ना, हितनं उठलं की सुरू झालं, घरात गेलं की सुरू झालं. आणि मग असू द्या, कोणी म्हणाय नको, कुत्र पण नव्हतं कीर्तनाला. विठाला कदाचित त्याला सुद्धा ऐकायचं असेल पुढल्या जन्मात, त्याला वाटेल आपल्याला मानवाचा ध्येय मिळावा. ऐका, आणि म्हणून या सगळ्याची रचना करताना अतिशय बारकाईने संतांनी मला सांगा, याचा सिक्वेन्स सुद्धा प्रत्येक अभंगाचा जर आपण पाहिला ना, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पायी माझे दंडवता फुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. ऐका ना, हित करा कशाचं सांगताय संत? देवाच्या चिंतनाचं. तुकोबराय पहिल्या चरणात काय सांगतात? उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आता पांडुरंगाला शरण जाऊ म्हणावं म्हणून बाबा आमचा संसार होईल का? तुमचं बोवांचं बरं आहे, तुम्ही पाकिटाव आहे का नाही? तुम्ही असं म्हणताच का नाही? माघारी म्हणताय तर समोर म्हणा आम्हाला, तुमचं बरं आहे बाबा, तुम्ही ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, आहे का नाही? आणि तुम्हाला आणखीन खायला चांगलं. सप्ताह सुरू झालं की आमच्याच गावातले म्हणतात, हा आता बघा महाराजांच्या तब्येती सुधारणार, आता त्यांना जॅकेट टाईट होणार का? सप्ताह सुरू झालं असं म्हणायचं, समोर म्हणा. ऐका ना, हा भाग झाला. आम्हाला कुठं टायमिंग आहे? पण लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये आपुलिया हिता
जो असे जागता धन्य माता पिता तयाने. आपल्या आई वडिलांना धन्यता मिळवायची असेल, आपल्याला चांगली मुलगा आणि मुलगी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. देवाला आनंद व्हावा असं वाटत असेल, आई वडिलांना धन्यता मिळवावी वाटत असेल तर आपलं हित जोपासा. आपलं हित कशात? हित ते करावे देवाचे चिंतन. इथं तुकोबरा काय म्हणतात, शरण जा उदारा पांडुरंग. आता पांडुरंगाला शरण जाऊन काय चांदण झाली रात म्हणणार आहे का? त्याचं भजनच केलं पाहिजे का नाही? बरोबर, हाताने टाळे वाजवा, मुखानं नामस्मरण करा. मग हे सगळं आपल्याला माहिती आहे का नाही? बरोबर. मग हे सगळं माहिती आहे, पण आपल्या हातनं होत. आता नाही जाणं, तुम्हाला 2 तास बसावंच लागणार माझ्यासमोर, टाळी वाजवावीच लागणार आहे का नाही? आम्ही म्हणा म्हणल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणावंच लागणार. कारण ज्याचं खायचं त्याचं गायाचं, म्हणजे कशाचं? कुणी दिलंय आम्हाला? बरं, आम्हाला हा विठ्ठलानं पांडुरंगानं परमेश्वरानं आम्हाला हा या जन्मात आणलंय, पण आपल्याला आयुष्य किती दे महाराज? अल्प आयुष्य सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजव. नाहीतरी तुम्ही विठोबा रुक्माई घेतल्याशिवाय वाजवणार विठाला. कीर्तन तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचे बरं का. बोवा कसला आहे, वाजवणारी कशी वाजवते, कशी नाचते, तुम्ही बघायला नाही. तुम्ही टाळी वाजवते, तुम्ही म्हणायचं आपुलिया हिता जो असे जागत, आपलं हित मुळका. ऐका, हे कीर्तन माझ्यासाठी नाही, यांच्यासाठी नाही, या गुरुजींसाठी केवळ नाही, ह्याच्यातून बोध सगळ्यासाठी आहे. आणि हे संतांना अभिप्रेत आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण देव आहे, आपण देव होऊ शकतो, आपण संत होऊ शकतो, याची जाणीव करून घेणं म्हणजे अख्ख्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणं आणि ते जाणून घेणं हे अज्ञान आहे आपल्याकडे. माझ्या देव आहे हेही अज्ञान आहे. देव आहे का? आहे का देव? आहे का? आहेच. बघितलंय का? आहेच असं म्हणू शकत नाही. देव आहे पण आहेच म्हणू शकत नाही, तशी प्रचिती नाही. पण आम्हाला माऊलीने सांगितले, तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, भ्रांती कामो विषयावरी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐका, तुझ्या हृदयात तसा मी सर्व सुखाचा आराम देणारा असा राम तुझ्या हृदयात आहे, पण भ्रांत विषय आणि काम यामुळे तुझं माझ्याकडे लक्ष. हा देव हृदयातला अर्जुनाला लवकर कळाला नाही, तर तुम्हाला आम्हाला कधी कळल? किती वारीनं कळल? ऐका ना. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हे जाणून घेण्यासाठी हा कीर्तनाचा अभ्यास आहे. लक्षात घ्या, शेवटचा दिस गोड व्हावा. गोड व्हावा म्हणजे काय? शेवटी सगळ्यांना काय आवडीचं मिळावं म्हणून नाही. ऐका, शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे तुम्ही म्हणाल शेवटच्या वेळी आपल्याला चांगलं चांगलं देत त्याला असं वाटतंय का? नाही. शेवटचा दिस व्हावा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत हा राम आपल्या हृदयामध्ये आहे, हा हृदयातील राम ज्यावेळी जाईल, तो राम बाहेर जाताना सुद्धा आमच्या मुखामध्ये काय आलं पाहिजे? रामकृष्ण हरी आले पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. नवे नवे मी असं म्हणेन, तुम्ही कोणत्याही देवाला जा, कोणत्याही धर्मात जा, कुठं बी जा, पण नीट व्हा.
आता महाराष्ट्रात माऊली अनेक पंथ, अनेक संत, अनेक योगी, अनेक पंथ निर्माण झाले आणि आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी घडवलेला हा महाराष्ट्र, या संतांनी घडवलेले विचार अलीकडच्या काळात सांगायचे झाले तर झी टॉकीज 142 देशात दिसते. म्हणजे आपलं कीर्तन पाहणारी लोक कुठं आहेत? 142 देशात. मग आपली ज्ञानेश्वरी, आपला गाथा, आपला भागवत, आपली ओवी, आपली वारी जर 142 देशात जर लोक बघत असतील तर आम्ही आमचा वारकरी संप्रदाय सोडून बाकीच्या धर्माकडे वळताय का? म्हणजे खायाचं नवऱ्याचं, गायाचं भावाचं, माझ्या वाड्याला सोन्याचं कुलूप भावाच्या, आहे का नाही? आहे का नाही? आम्हाला ह्या वारकरी संप्रदाय, ह्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला या संतांनी घडवलं. आमची ऐका ना, तुम्ही आता जी जाणती मंडळ आहे, तुमच्या लहानपणी आपली आजी आपल्याला काय सांगायची? म्हण इत्तल इत्तल इत्तल. ऐका ना, इत्तल सुरुवात झाली ना आमची, झाली ना सुरुवात. आमची सुरुवात कशाने झाली? ह्या इत्तल एका शब्दानं सुरुवात झाली. मला सांगा, लहानपणी आम्हाला जर आमच्या आजीनं हा इत्तल शिकवला आणि आता तुम्ही तो इट्टल सोडला आणि दुसऱ्याच धर्माकडे वळायला लागला, कुठं कुठं काय काय करायला लागला, कुछ भी खाऊन इधर राहो. ऐका ना, पुन्हा त्या काय लोकांच्या नादाला लागून तुम्ही काय केलं? असे घरातले आज ह्या गुरुजींनी एवढं कुटुंबामध्ये एवढं योगदान दिलं, एवढं शैक्षणिक काम केलं, एवढ्या सगळ्यामध्ये घराची अजून एकता त्यांच्या सगळे. माझा खूप जुना 25-30 वर्षाचा संबंध आहे या काळभोर कुटुंबियाशी. मी सुद्धा तो ह्या शिक्षकांच्या सारखंच 20-20 वर्ष बिनपगारी काम केले म्हणून एवढं बोलतोय, लक्षात ठेवा. हा, आणि पुन्हा ऐका ना, मग आज मला सांगा की आपण एवढं करत असताना आपल्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी असताना अशी मंडळी, अशी थोर मंडळी. आता तुम्ही म्हणता ना माझं घर आहे, आमची जमीन आहे, बरं आम्ही राहतो कराडमध्ये, पण आमची तिकडं बागायत आहे, ऊस आहे, हे आहे, ते आहे, आमचं सगळं आहे. आणि आमच्या घरात आमच्या वडिलांनं, आमच्या सासऱ्यानं, आमच्या सासूनं, आमच्या आजसासऱ्यानं त्यांनी ही जमीन चालवली, टिकवली, सांभाळली. आईच्या दुधानंतर आयुष्यभर सांभाळणारी आमची काळी आहे. या काळ्या आईला सांभाळलं कोणी? आमच्या घरातल्या पूर्वजांनी सांभाळलं. त्या पूर्वजांचे फोटो आम्ही कुणाचं तरी ऐकून फेकून दिले आणि दुसऱ्याच बाबांचे फोटो आता घरात लागायला लागले. मग तुमच्या माग पित्र लागल्याशिवाय राहणार? ऐका, आणि मग ह्या पितरांचा दोष काढणारी मंडळी मग बुवा, पिंगळे अनेक तुम्हाला सांगतो येतात आणि आपल्याला वेगळं काहीतरी सांगून निघून जातात. पण तुम्ही एक लक्षात घ्या की गंमत अशी आहे की आपल्या आज घरात काय खावं, काय लिहावं, आहार बिघडला, विहार बिघडला, संस्कार बिघडला आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज असंख्य संकट समोर उभे आहेत. एवढ्या संकटातनं एवढं हसायला आज येणं एवढंच मगाला सांगा. निदान हसायला सुद्धा फोटोग्राफरनं सांगावं जरा स्माईल, आणि मग आम्ही तोंड वाचायचं. ऐका ना, इतके आम्ही इंड्रेल तेल पेल्यासारखं झालोय. मला सांगा, एवढं सगळं आहे घरी, सगळं आहे, परिस्थिती बरी आहे, कसं काय नाना, कशाचं आलंय काय? ऐका ना, म्हणजे पोरग पियासा आहे, नोकरी आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण नानाच्या चेहऱ्यावर काय समाधान? नाना काठी टेकत म्हणते अजून वरच्या तिथलं बघा एक 10 गुंठ निघालंय, तेवढं या ह्याला न्यायचंय बांधून. विठ्ठल आली या संसारा, उठा वेग करा, शरणाचा उदारा. पहिलं अभंगाचं पहिलं चरण. आली या संसारा, उठा वेग करा, आली या संसारा, उठा वेग करा,
झालं की टाळी वाजवायची. विठाल विठाल तुमच्या मी डोक्यात कीर्तन घुसलं पाहिजे. ऐका ना, टाळकऱ्यांसाठी नाही. आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. विचारण पटलं का तुम्हाला? जीवनात येताना आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. मधलं आपलं आहे का? नाही. हे कुणाचं तरी दुसऱ्याच आहे. फोडिले भांडार धान्याचा तो माल, मी तो हमाल भारवाई, असं तू कोबर आहे म्हणते. हे भांडार फोडलेलं आहे ना, ही धान्याचा माल आहे. माझं 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 कबाडभर वज करू नका. शेवटी कोणी काय देत नाही हे तुम्हाला माहिती आहे का? आणि म्हणून येताना आणलंय का? जाताना नेणार आहे का? नाही. परवा पैसे जमा झाले ना लडक्या बनीचे? झाले का? झाले का? झाले का नाही? आता मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी, होय का नाही? तुम्ही बहिणी का नाही माझ्या, मी तुमचा भाऊ, मग तुमचं तीच माझं का नाही? मग हो पण म्हणा ना कोण. मग जाताना काय नेणार आहे का? मग स्लिपा भरून द्या बरं डीसीसी बँकेतल्या. जाऊ द्या आम्हाला बोवाना एका महिन्याचं दान करा, होय का नाही? ऐका, येताना आणलं नाही, जाताना नेणार नाही. ऐका, म्हणून आपल्याला लक्षात घ्या की तुकोबराय सांगतात की आली या संसारात या, उठा वेगानं पांडुरंगाला शरण जा. कशासाठी हो? ऐका ना, हा पांडुरंग मगाशी आपण पाहिलं. माऊली काय म्हणते? तैसा हृदयामध्ये मी राम, कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा. तुकोबराने हे सोपं करून सांगितलं. म्हणजे आम्ही काय करतोय, वाड्यातच निमंत्रण द्यायचं नाही, नाख्या गावाला येडा मारायचा. म्हणजे देव कुठं आहे? इथं आहे. सगळ्या सुखाचा आराम देणारा असा राम आपल्या हृदयात आहे. मग आम्हाला सांगा, कोरोनामध्ये आम्ही दिंडी निघाली का माऊली? नाही निघाली. गावातल्या मंदिरात सुद्धा जाता आलं नाही. घराच्या दाराच्या बाहेर आलं तरी त्याला ती लगेच दंड असायचा. ऐका ना, अशा वेळी आम्हाला एकच चरण आठवलं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. हे तुकोबारायांचं चरण आवडलं. म्हणजे ह्या संतांनी भक्तीच्या वाटा सोप्या केल्या. आधी प्रगाढ होत्या, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर अतिशय सोप्या केल्या. ठाईचं बैसोनी एका जागेवर बसा आणि तुम्ही स्मरण करा, त्याला आठवा. आणि ऐका, महत्वाचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचंय आणि मला कुठं जायचंय. ऐका ना, मग मी कोण आहे, मी कळलंय का आपल्याला? नाही. हे संख्यांना कळलं नाही, योग्यांना कळालं नाही, फक्त आमच्या संतांना कळालं. संतांनी संसार सोडला तेव्हा त्यांना मीचा अर्थ कळाला. आम्हाला मी नाही, आम्हाला माझं कळालं. हे माझं, ते माझं, ते माझं, दुसऱ्याचं ते बी माझं. आता तुम्हाला बोवा म्हणला का नाही, तुमचं पैसे माझं. मला बी वाटतं ना पाकिट इतकं मोठं मिळावं, होय का नाही? ऐका ना, म्हणजे हे माझं माझं कबाडभर वजन संपत नाही. पण 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 बट इज डेंजरस वर्ड इन इंग्लिश. पण हा राम आपल्यातनं एकदा का गेला की आपल्या घरचे सुद्धा आपल्याला मानायला तयार नसतात. हा राम ओळखा. हा राम हाच कृष्ण आहे, हाच पांडुरंग आहे. मग तुकोबर आहे, त्यालाच म्हणतात शरण. नाही तुम्हाला मंदिरात जाता, नाही तुम्हाला देवाऱ्यासमोर जाता, नाही तुम्हाला वारीला जाता आलं, नाही कुठल्याही तीर्थाला नाही जाता आलं ना, तर ह्या रामाला तरी ओळखा ना, की ज्या रामामुळे तुम्ही बोलताय, ज्या रामामुळे तुम्ही बघताय, ज्या रामामुळे चालताय, ज्या रामामुळे तुम्ही कितीही मोठी डिग्री घ्या, तर तुम्हाला हा राम जर कळाला नाही तर तुम्हाला आरामच करता येणार नाही. सारख्या गोळ्या खायला लागतील. विठ्ठल. आणि म्हणून हा राम कळण्यासाठी देह पण कळायला पाहिजे. अभंगाचं दुसरं देह.
कीर्तनच करायचं बंद करतो. विठाल विठाल विठाल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. आपला देह कोणाचा आहे? काळाचा आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. आपला आहे का? नाही. देह काळाचा आहे. देहानं काळावर मध्ये काळानं देहावर घाला घातलेलाच आहे. आता एखाद्याचा 50वा वाढदिवस माझा गेल्या वर्षी 52वा झाला. मग 52 मला म्हणजे अर्ध मला गिळले काळाने, अर्ध गिळले का 70% माहिती नाही. जन्म डेट माहिती आहे पण एक्सपायरी डेट माहिती. मेडिकल मध्ये आपण बघतो ना, एक्सपायरी बघा पहिली, पण आता आपली कोण बघणार? बरं कोणी सांगितली पण नाही. आणि जर कळली असती तर कोणाचा मार्च एंड आहे, कोणाचा एप्रिल आहे, कोणाचा दसरा आहे, कोणाची दिवाळी आहे, होय का नाही? हे जर कळलं असतं तर माणसं म्हणली असते आता काय नाही आम्ही उन्हाळ्यापर्यंतच आहे, सगळ्यांना भेटून घ्यावं, होय का नाही? महाराज मंडळी सगळे पाहुणे रावळे बाबा का तोपर्यंत काय जेव्हा घाला ते घाला. आता मी एंड झाला की आम्ही जे हरी, होय का नाही? हे माहिती आहे का? नाही माहिती. हा देहावर काळा म्हणजे देह काळाचा आहे. ह्या काळानं आपला देह काही काळ आपल्याला भाड्यानं दिलेला, पण हा कोणाला दिलाय? त्याला दिलाय, रामाला दिलाय. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत राम असणार आहे. दुसरी गोष्ट अशी, जोपर्यंत राम असणार आहे तोपर्यंत देह असणार आहे. बोल की. म्हणजे राम जोपर्यंत राहील तोपर्यंत देह, एकदा राम निघून गेला की देहाचा विषय संपला. म्हणून हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. पण हे आपल्याला मान्य नाही. धन माझा एफड्या, प्लॉट, फ्लॅट, होय का नाही? हा पॅकेज, मुलाचं चिरंजीवाचं पॅकेज 10 लाख 20 लाख 15 लाख, हा कोणाचा फॉरेनला असेल कुठं काय, हे सगळं हे ऐका ना, हे सगळं असताना सुद्धा शेवटी रामानं आपल्याला सोडलं की आपल्याला आपले सुद्धा सोडतात, घरचे सोडतात, सगळे सोडून जातात आणि सगळं सोडून आपल्याला जावं लागतं. मग तुकोबराय म्हणतात की त्याला शरण जा का जावं? आपल्या घरी जर आलेला पाहुणा जास्त काळ थांबावा असं वाटत असेल आणि तो जर आवडीचा असेल तर आपण त्याची अतिथी देवो भव, आल्या त्याला पाणी, चहा, लगेच पोहे, पुन्हा थोड्या वेळातच मग तुम्ही ह्यातला आहे का ह्यातला आहे, होय का ना, अशी सगळी चौकशी. आणि मग व्यवस्थित सगळी पाहुणे चौकशी झाल्यानंतर मग त्या पाहुणा मग काय म्हणतो, आता बरं आहे बा, तिथं आपलं काय आपल्याला इच्छेनुसार सगळं मिळतंय, पाहुणा जाईल का हो? हा ऐका, तस आपल्या शरीरामध्ये ऐका, हा पाहुणा केव्हा आलाय? आईच्या गर्भात असताना आईनं आणि वडिलांनी तो स्थिती केलाय. लक्षात ठेवा, मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणजे आई वडिलांनी आमच्या देहामध्ये त्या आत्म्याचं समर्पण केलेलं आहे पांडुरंगाच्या साक्षीनं. हा पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्यांचे आई आणि वडील आहे अशा मुलांनी अशी पुण्यस्मरण करणं आणि आई वडिलांचा उपकार फेडणं ही महत्वाचं आहे.